Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. Limitations of First Law of Thermodynamics. By Professor Nikhil Mahali. Limitations of first law of thermodynamics. थर्मोडायनामिक्सचा जो पहिला लॉ आहे त्याचं लिमिटेशन काय काय लिमिटेशन्स असतील बरं. पहिलं लिमिटेशन हे फर्स्ट इयर इट इज restricted with the transfer of energy flow in single direction not in reverse direction काय ह्या सेंटेन्सचं मिनिंग काय की बाबा हा जो लॉ आहे ह्या लॉला लिमिटेशन्स आहेत, रेस्ट्रिक्शन आहेत. काय लिमिटेशन आहे या लॉला? लिमिटेशन असं आहे की एनर्जी जी ना एनर्जीचं जे ट्रान्सफर होतं ते फक्त एका डायरेक्शननेच होतं. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी ऑकर्स इन ओनली वन डायरेक्शन. एनर्जी ट्रान्सफर फक्त एका डायरेक्शनने होते की रिव्हर्स डायरेक्शन मध्ये एनर्जी ट्रान्सफर होत नाही. म्हणजे थोडक्यात पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीत होईल पण कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन परत पोटेन्शियल एनर्जीत होणार नाही. मी एक्झाम्पल देतो बाळांनो याचं. हॉट कप ऑफ टी, चहाचा गरम कप. चहाच्या गरम कपातून हिट बाहेर जाईल पण हिट परत आतमध्ये येईल का? नाही. थोडक्यात काय म्हणायचंय मला की याच्यामध्ये हिट ट्रान्सफर होते पहिल्या लॉ मध्ये पण जी हिट ट्रान्सफर पहिल्या लॉ मध्ये सांगितली ती फक्त एका डायरेक्शननी. म्हणून हे पहिल्या लॉचं झालं लिमिटेशन, मर्यादा, रेस्ट्रिक्शन. चला पहिला मुद्दा तर सांगितला. नेक्स्ट पहिल्या लॉ मध्ये काय सांगितलंय की बाबा वर्क ट्रान्सफर is equal to the heat transfer. पहिल्या लॉ मध्ये त्यांनी हे सांगितलं की जे काही वर्क ट्रान्सफर होतं, जे काही वर्क डन होतं ते कशाला असतं? इक्वल हीट ट्रान्सफरला. मग जेवढं वर्क डन होतं तेवढीच हीट ट्रान्सफर होते. पण प्रॅक्टिकली 100% ट्रू नाही. हेन्स इट इज अनदर लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणून हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला दुसरं लिमिटेशन आहे. ओके. मग सेकंड लिमिटेशन असं येतं की झालेलं टोटल वर्क डन हे हीट ट्रान्सफरला इक्वल असतं. इट इज नॉट टोटली ट्रू. इट इज ट्रू इन ओनली वन डायरेक्शन. पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीत होईल पण कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पुन्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये होणार नाही. म्हणून हे ट्रू आहे. इट इज ट्रू but not in रिव्हर्स सायकल. लक्षात ठेवा की बाबा चहाचा जर गरम कप आपल्या समोर असेल तर चहामधली जी हीट आहे ती बाहेर जाईल पण पुन्हा बाहेरची हीट चहामध्ये येणार नाही. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऍप्लिकेबल आहे जस्ट इन ओनली वन डायरेक्शन बट इट इज नॉट ट्रू इन रिव्हर्स सायकल. परत रिव्हर्स सायकल मध्ये हे ट्रू नाही की हीट ट्रान्सफर हेच वर्क डन आहे. ओके. दिस इज द सेकंड लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तिसरं लिमिटेशन काय आहे? It states that the equivalence of different forms of energy
different forms of energy and makes no distinction between different forms of energy. हा लॉ आपल्याला असं सांगतो मुलांनो, ह्या लिमिटेशन मध्ये, की हा लॉ आपल्याला असं सांगतो की सगळ्या फॉर्मची जे एनर्जी त्या इक्वल आहेत. मीन्स पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वल आहे, मेकॅनिकल एनर्जी आणि साऊंड एनर्जी इक्वल आहे. पण प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाहीये. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचा जो फॉर्मॅट आहे तो पूर्ण डिफरंट आहे. त्यामुळे त्याला यूज केले जाणारे फॉर्म्युले पण डिफरंट आहे, कन्सेप्टच डिफरंट आहे. पण ह्या लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये, की जे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत ते इक्विव्हॅलेन्स आहे, परंतु मेक्स नो डिस्टिंक्शन बिटवीन द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. म्हणजे जरी एनर्जी वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असली तरी त्यामध्ये डिफरन्स नाही असं त्यांनी सांगितलं. बट इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून 3 लिमिटेशन सांगितले. पहिलं लिमिटेशन की बाबा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सनी सांगितलं होतं की बाबा एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये चेंज होते आणि झालेलं हीट ट्रान्सफर हेच वर्क ट्रान्सफर आहे असं त्यांनी सांगितलं. पण त्याच्यामध्ये एक लिमिटेशन आलं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कधीच रिव्हर्स डायरेक्शनने होत नाही. इट इज ट्रू ओनली इन सिंगल डायरेक्शन. आता दिलेल्या एक्झाम्पल नुसार हीट गरम चहाचा कप असेल तर चहामधून हीट आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये ट्रान्सफर होईल, पण सराउंडिंगची हीट चहामध्ये ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे इट इज ट्रू बट ओनली इन वन डायरेक्शन, नॉट इन अ रिव्हर्स सायकल. तेच इथं सांगितलेलं आहे. सेकंड वन मध्ये वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू वर्क ट्रान्सफर सांगितलं. इट इज नॉट प्रॅक्टिकली ट्रू, बट इट इज नॉट प्रॅक्टिकली ट्रू इन रिव्हर्स सायकल. रिव्हर्स सायकल मध्ये प्रॅक्टिकली ट्रू नाही. अजून काय सांगितलं ते म्हटले की वेगवेगळ्या फॉर्मॅटची जी एनर्जी आहे ती सेम असते असं त्यांनी सांगितलं लॉ मध्ये. बट इट इज टोटली मतलब, म्हणजे मला काय म्हणायचंय की ते म्हणतात की वेगवेगळ्या फॉर्मॅटची जी एनर्जी असते ती टोटली डिफरंट असते, परंतु त्यांनी सांगितलं की जरी एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म आहेत तरी ती एनर्जी सेम असते. एनर्जीचा जर फॉर्म वेगळा आहे तर एनर्जीचे सगळेचे सगळे कॉम्पोनंट्स बदलतात. पोटेन्शियल एनर्जी मध्ये मास कन्सिडर करतो आपण, ग्रॅव्हिटी कन्सिडर करतो आपण आणि हाईट कन्सिडर करतो आपण. कायनेटिक एनर्जी मध्ये ग्रॅव्हिटी कन्सिडर नाही करत आपण, व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी कन्सिडर करतो आपण. म्हणजे थोडक्यात कॉम्पोनंट चेंज होतात. एनर्जीचा फॉर्म बदलला की फॉर्म्युला चेंज होतो, व्हॅल्यू सुद्धा चेंज होते. पण लॉ मध्ये सांगितलं की सगळेचे सगळे एनर्जीचे फॉर्मॅट सेम आहे, त्यांच्यात कुठलाच डिफरन्स नाही. मग हे एक लिमिटेशन. असे 3 लिमिटेशन्स पडतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, चला मुलांनो, आता या ठिकाणी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, कॉन्झर्वेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहिलं. आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.